दुसरी गोष्ट शारी बैल मथुर लक्षा सुंदर भारत हे आमचे दोघांचे आहेत। दोघांचा अतिशय प्रेम आहे आमचा एकामेकावर, मैत्री सुद्धा आहे। आम्हाला वाटलं नव्हतं का एवढी घासाघास होईल आणि खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला। आणि आपला प्रेम आपण लोकांना दाखवून दिलेला आहे की आम्ही शर्यती एकत्र करू, बैल एकत्र पळू। मथुर आत्ताच विजयी झालेला आहे आणि राहुलदादा देखील समोर सर्व मिळून यूट्यूबवर देखील आपले सर्व, तर नक्कीच राहुलदादांशी संवाद साधूया आणि बघूया राहुलदादा काय बोलतात। तर चला, मथुर विजय झाला आहे, राहुलदादांशी संवाद साधूया। तर मित्रांनो समोरच बघू शकता सुप्रसिद्ध गाडा मालक राहुलदादा पाटील आडवली कल्याण। नक्कीच आडवली कल्याण हे गावाचं नाव नेहमी आपल्याला पुढे बघायला भेटतं। राहुलदादा नमस्कार। नमस्कार। काय बोलताय, आज तुमच्या अंगावरती भगवा कलर। नक्कीच दादा पहिला अगोदर आपण विचारणार आहोत 22 जानेवारी बद्दल। 22 जानेवारी हा भारत देशातील एकदम सुवर्ण दिवस होता। माझ्या प्रत्येक गाडींवर लहानपणापासून जय श्रीराम नाव आहे, बरोबर। म्हणजे लहानपणापासून जिथून मी ॲक्टिव्ह झाल्यानंतर काय व्यापार करता करता गाड्या घोड्या या सगळ्या गोष्टी घेताना मला आवड आहे हिंदुत्वाची। आधीपासून मी जय श्रीराम करत असायचो कुठेही गेल्यानंतर। आमचा माही शेठ बोलायचा, अरे राहुल शेठ काय लावलं, माही शेठ आपल्याला आवड आहे, आपण रामाचा भक्त आहे। तर मोठ्या उत्सवाने आपण आडिवली नगरीमध्ये कल्याण तालुक्यामध्ये मोठा उत्सव केला 22 जानेवारीला। एक प्रकारे म्हणजे आपण दिवे वाटप, साखर वाटप, दिवे असे वाटले का प्रत्येकाच्या घरी दीपावली झाली पाहिजे। त्यांच्यानंतर चणा डाळ आणि साखर वाटप खासदार साहेबांच्या माध्यमातून, श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी झाली पाहिजे आणि मोठा उत्सव केला आणि रॅली वगैरे काढल्या, ब्रास बँड लावली, पूर्ण आडिवली गाव, पूर्ण आमच्या आया बहिणी, महिला वर्ग, गावचे ग्रामस्थ एकत्र येऊन मोठी रॅली काढली गावात पूर्ण चारी बाजून फिरून। एक हिंदुत्वाचा एक अस्मितेचा म्हणजे असा खूप मन भरून येत होता। खूप पिढ्यांपासून आपल्याला ती उत्सुकता होती त्या राम मंदिराची। म्हणजे एवढ्या म्हणजे वर्षानंतर आपल्याला काहीतरी म्हणजे वेगळं काहीतरी बघायला भेटलंय। दादा किती नशीबवान समजता, कारण का 5 पिढ्यांच्या नंतर आपण हिंदू असल्याचा आणि खूप प्रेम आहे आपल्या देवी देवतांवर, त्यांच्या आशीर्वादाने दादा आपण इथपर्यंत पोहोचलोय। तर नक्कीच मोठ्या उत्सवाने तुम्ही तर बघितलं असेल यूट्यूबच्या इंस्टाच्या माध्यमातून चांगल्यापैकी आम्ही चांगला कार्यक्रम केला। तर दादा आता येऊया 26 जानेवारी, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त 51वां वर्ष असेल हा देसाई गावचा। नक्कीच 5 पाढे मिळून हा एवढा चांगला फाटी आणि तसेच नियोजन चांगलं केलं। काय बोलता आजच्या नियोजनाबद्दल? नियोजन अतिशय सुंदर केलाय का आज 26 जानेवारी बोलला पारंपरिक मैदान आहे आणि आपल्या वाडवडलो पासून हे आपण बघतोय मैदान भरपूर वर्षापासून। तर मोठा आनंद वाटतोय की एक प्रकारे आज चांगला उत्सव आहे आपल्याकडे। एखादी आपण बोलतो ना जत्रा वगैरे यात्रा, तर यात्रेप्रमाणे चांगलं वाटतंय आज बघायला इथे खेळ। नक्कीच जसा पुसेगावचं हिंद केसरी मैदान असतं तसंच आपला हा हिंद केसरी मैदान आहे। तर काय सांगता आजच्या शर्यतीचं स्वरूप? नक्कीच आज लक्ष्या आणि तसेच आपला सर्वांचा लाडका कालीज मथुर होता। लक्ष्या, मथुर, सुंदर भारत हे चारही बैल माझे आहेत, तसेच निंबाळकर सरांचे आहेत। सगळी शर्यत आमची मैत्रीपूर्वक झालेली आहे। याच्या आधी आम्ही बॅनर टाकला होता शर्यतीसाठी, 5 दिवस बॅनर ठेवला, त्याच्यानंतर जोड नाही झाला। मग निंबाळकर सरांचा रात्री कॉल आला का भाई आपली आपणच शर्यत करूया। मी बोललो चालेल, काय हरकत नाही, करूया शर्यत। निंबाळकर सरांची तर खूप इच्छा होती, भरपूर दिवसापासून बोलत होते का मथुरशी शर्यत करायची, मथुरशी शर्यत करूया। नक्कीच दादा, कारण का निंबाळकर सरांची खूप अगोदरपासून इच्छा होती की अगोदर पण बोललेली की घाटावरती एक दिवशी शर्यत होईल, त्याच्यानंतर परत बोलले की इकडे मुंबईमध्येच होईल। तर ठरलं होतं ना आमचं का यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही चांगला सल्ला पण दिला होता, शर्यती एकत्र करू, वापस त्याच्यानंतर बैल एकत्र पळू, म्हणजे यात कुठेतरी रागरोष नाही राहत। दादा आज बघतोय दादा घाटावरती देखील एवढे सारे चाहते आहेत, संपूर्ण म्हणजे जे छोट्यातले छोटे नंदी असो किंवा कोणी असो आपण पैरे वगैरे देतो। आज छोट्या लक्षाची पण इच्छा होती की मथुरच्या गळ्यात पळायची, नेहमीच बंटी दादा असले, अक्षय दादा असले, संपूर्ण त्यांची इच्छा होती, त्यांची इच्छा पूर्ण झाली। काय बोलताय दादा? ज्यादा बैल पळेल त्याच्यामध्ये बैल पळणारच आहे, पण जर कोणाचा बैल पळत असेल त्याला घडवायचा असेल तर जर खरोखर तो पळवत असेल तर आपण त्याला प्राधान्य दिलं पाहिजे। पाहू शकता निंबाळकर सर पण आले आहेत। नमस्कार सर। आता निंबाळकर सरांचा आपलं टॉपिक चालू होतं तेवढेच बैल आला। दादा एक मिनिट, बैल आला इथे अंगावर, हे पब्लिक इकडे तिकडे झाली। निंबाळकर सरांचा आणि
माझा विषय चालू होता आज सरांचा मुंबईमध्ये सर्वात आधी हार्दिक स्वागत आहे. दुसरी गोष्ट शारी बैल मथुर लक्षा सुंदर भारत हे आमचे दोघांचे आहेत. दोघांचा अतिशय प्रेम आहे आमचा एकामेकावर, मैत्रीसुद्धा आहे. आज सांगायचं तात्पर्य आज दोन्ही वासरांनी पूर्ण महाराष्ट्राचा मन जिंकलेला आहे. आज एवढी गाडी सरांची सुद्धा खूप जोरात पळाली. बरोबर. आज एवढं पळणं आणि एवढी काटाकाट करणं खाऊ नाहीये. सरांनी जे पैसे बैलांना मोजलेले आज सांगायचं होतं पैशांचा विषय लांब राहिला, पण कधी कधी वाटतं ना बाबा आपण कोणती तरी वस्तू घेतल्यानंतर किंमत दिलेली असते. पण आज मला तर असं वाटतं सर तुमचे पैसे फेडले तुमच्या वासरांनी, कारण की आम्हाला वाटलं नव्हतं का एवढी घासाघास होईल. आणि खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला. आणि आपला प्रेम आपण लोकांना दाखवून दिलेला आहे की आम्ही शर्यती एकत्र करू, बैल एकत्र पळू. असेच प्रत्येकाने जर सगळ्या गोष्टी केल्या तर शर्यती कधीच बंद नाही होणार. पिढ्यानपिढ्या असाच हा खेळ चालत राहील. सर काय बोलताय, आज नक्कीच मानाचं मैदान आणि या मैदानावर आपण आलात. येईन नाही येईन असं तुमचं चालू होतं आणि एक सरप्राईज दिलाय मुंबईच्या लोकांना. नक्कीच कारण शर्यत करायची तर मुंबईमध्ये टॉपच्या बैलावर करायची आणि टॉपच्या बैलावर हार झाली तरी त्याबद्दल काही वाईट वाटत नाही, कारण ज्या पद्धतीनं वासरं पळाली ते पाहून खूप भारी वाटलं. कारण आज राहुलबाईंच्या बैलावर शर्यत करायची म्हणजे कुणा आयऱ्या गायऱ्या बैलाचं काम नाही, कारण लोक बिहून बॅनरवरती बॅनर पण सोडत नाहीत. कारण तुम्हाला माहिती आहे, कारण या बॅनरवर नाव सोडणं हे किती रिस्की काम असतं हे लोकांना वाटायचं. पण चला आमची दोस्ती मैत्री आपण म्हटलं चला, कारण खेळायचं तर टॉपमध्येच खेळायचं या उद्देशानं खेळलो. हार झाली पण वासरानं खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्राची मनं जिंकली. त्याबद्दल राहुलबाईंनी शर्यत करण्याची संधी दिली, त्यासाठी त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि नंतर पण पुन्हा एकदा 1-2-4 महिन्यांच्या वेळेस आम्ही परत मुंबई येऊ, त्यावेळेस सुद्धा ही शर्यत होईल. नक्कीच दादा, म्हणजे आणखी तुमची खूप इच्छा आहे. दादा तुम्ही पहिल्यांदा बोललेले की एकदा झालेली शर्यत आणि परत एकदा केली, आता आणखी एक इच्छा आहे. 2-0 झाले, 3-0 तयारी. काय असतं माहितीये का, मन मेलावा व्यक्ती आहे. बरोबर आहे. मनात काय पाप नाही, बोलून जातो. आणि फॅमिलीला मी एक सल्ला देतो. हा व्यक्ती मी जवळून ओळखतो, मन मेलावा आहे, त्याला वाटते प्रत्येकाला खुश ठेवावा. तर मी पण असाच विचार करायचो. ठीक आहे, आपण चांगला राहण्याचा प्रयत्न करत राहतो नेहमीच. आणि आपल्या माध्यमातून तुम्ही आज अकॅडमी आहे तुमची, चांगला तुमच्याकडून प्राधान्य मिळतोय देशासाठी. जे आपले म्हणजे सैनिक लढतात त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे शिकवता वगैरे आणि त्यांना तिथपर्यंत पोहोचवता. तर तुमचा खूप मोठा, तुम्हाला सर्व या भारत देशामधील जेवढे पण हे नागरिक आहेत आज तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद लागेल याच्या पाठीशी. आणि या नंदीचा तर आशीर्वाद आहे. असाच प्रामाणिकपणे राहा तुम्ही आयुष्यभर, तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. असं कधीच वाटून नका घेऊ का राहुल पाटील जितला आणि निंबाळकर सर हरला. दोघे जिंकलो, दोघे हरलो, दोघांचे एकच आमचं मत आहे. असं काहीच नाही आहे. कोणीच असं बोलू नका. आज मला तर खूप गर्व आहे त्या दोन्ही वासरांवर. तर त्या वासरांना मी खूप खूप म्हणजे शुभेच्छा देतो आणि मला माझ्या गाडीपेक्षा त्यांच्यावर गर्व आहे जास्त. नक्कीच दादा, ती गाडी एवढी पळाली आणि म्हणजे मोठी गोष्ट आहे ना धाडस करणं मोठी गोष्ट आहे. असे आज इकडे कोणी धाडस नाही केले, इकडे लपून बसले, पण या व्यक्तीने धाडस केला. नक्कीच काही असू द्या. निंबाळकर सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. नक्कीच पब्लिक बद्दल काय सांगाल, एवढं सर्व प्रेम? यावेळेस पब्लिकची शिस्त खूप जबरदस्त होती. एकही पब्लिक आता आलं नाही, त्यामुळे आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही आता आले पण मी राहुलबाईचा हात होतो. चला ठीक आहे, तर पुन्हा एकदा शुभेच्छा देतो राहुलबाईंना. आणि त्यांना इथं येऊन पाहुणचार केला, 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या आणि शर्यत ही अशीच चालू राहिली पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, ज्यावेळेस शर्यत जमली होती त्यावेळेस बाल्याने मला फोन करून सांगितलं सर शर्यत कॅन्सल करा. पण शर्यत जमली होती तर त्या शर्यत कॅन्सल करणार. संध्याकाळी सरांचं जेवण आमच्या घरी असणार. शर्यत कॅन्सल झाली आहेत ना सर. नक्कीच मित्रांनो, यांच्याप्रमाणेच आपण मैत्रीचं प्रतीक दाखवून शर्यती केलं पाहिजे. त्याच्यामुळे कुठेच शर्यतीला क्षेत्राला गालबोट लागणार नाही. धन्यवाद. धन्यवाद. आपला